नाशिकमध्ये अभिनेता कुणाल सोनवणे याच्या घरी स्वतः बनवलेल्या गणेश मूर्तीचे आगमन। गणेशोत्सवाचे दिवस सुरू होताच घराघरात बाप्पाच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला असून सेलिब्रिटींच्याही घरी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे। नाशिकमध्ये मॉडेल आणि अभिनेता म्हणून ख्याती मिळवणारे मराठी अभिनेता कुणाल सोनवणे यांच्या घरी यंदा गणरायाचे आगमन विशेष ठरले। विशेष म्हणजे कुणाल सोनवणे यांनी गणेश मूर्ती स्वतःच्या हाताने बनवली आहे। गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी यासाठी मेहनत घेतली असून त्यांच्या कलेतून बाप्पावरील श्रद्धा आणि निष्ठा स्पष्ट दिसून येत आहे। घरातील सजावट, आकर्षक प्रकाश योजना आणि पारंपरिक थाटामुळे बाप्पांचे आगमन अधिकच देखणे झाले। यावेळी कुणाल सोनवणे यांनी सांगितले की गणेशोत्सव माझ्यासाठी फक्त सण नसून श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे। मूर्ती बनवताना बाप्पाशी एक वेगळा संवाद साधता आला, ही अनुभूती आयुष्यभर लक्षात राहील। चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने कुणाल सोनवणे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या। सोशल मीडियावर त्यांच्या घरातील गणेश मूर्तीचे फोटो आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वत्र कौतुकाचा वर्षा होत आहे। नमस्कार मित्रांनो, मी उज्ज्वला आणि आज आपण आलेलो आहोत खास मराठी सेलिब्रिटींच्या घरी। हो, बरोबर ऐकलं, मराठी सेलिब्रिटींच्या घरी, ज्यांचे मॉडेलिंगचे पोस्टर्स महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खूप सारे पोस्टर्स लागलेले आहेत। ते प्रचंड व्हायरल झालेले आहेत आणि त्यांचे मॉडेलिंगचे किस्से तर काय सांगणार। त्यांना प्रत्येक ठिकाणी बोलवलं जातं, आदर सन्मान त्यांचा होतो। खूप मोठ्या प्रकारचे आणि मोठ्या स्टेजवरचे ते अभिनय करतात। नाट्य सम्राट ते आहेत मराठी चित्रपटांचे। आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत त्यांच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी। की ते बाप्पांचं दर्शन खास कशासाठी आहे की ती जी मूर्ती आहे ती त्यांनी स्वतःच्या हाताने घडवलेली आहे आणि त्याचं दर्शन आणि त्याची आरास करण्यासाठी आपण देखील आज त्यांच्या नाशिक येथल्या घरी उपस्थित झालेलो आहोत। आता आपल्या सोबत आहेत अभिनेता कुणाल सोनवणे। नमस्कार सर। नमस्कार। तुमच्या घरी अतिशय सुंदर आणि छान असे बाप्पा विराजमान झालेले आहेत। काय सांगाल तुम्ही तुमच्या बाप्पांबद्दल? बाप्पांबद्दल सांगायचं झालं तर बाप्पाचं माझं नातं फार वेगळं आहे। प्रत्येक कलाकाराचं आणि देवाचं नातं हे वेगळं असतं आणि गणपती हा फार आगळा वेगळा असा देव आहे आणि सर्वांचा लाडका देव आहे। प्रत्येक कलाकाराच्या घरी तो विराजमान असतो आणि प्रत्येकासाठी गणपती हा खास असतो। तर माझ्यासाठी माझा बाप्पा खूप खास आहे, कारण की तो दरवर्षी माझ्या हाताने साकार होतो आणि एवढंच सांगायचं झालं तर कित्येक वर्षापासून तो साकार होतच राहत आहे। कुणाला आता तुम्ही सांगितलं की बाप्पा तुमच्या हाताने साकार झालेला आहे, म्हणजे बाप्पांची मूर्ती ही तुम्ही स्वतःच्या हाताने घडवली आहे? हो, माझ्या हाताने घडवलेली आहे। प्रेक्षक आपण बघू शकता बाप्पांना कुणाल सोनवणेंनी हे त्यांच्या हाताने घडवलं आहे। इतकी सुबक अशी सुंदर अशी मनात बसणारी ती मूर्ती त्यांनी त्यांच्या हाताने घडवलेली आहे। नक्कीच कला ही कलाकारालाच देव देतो आणि ह्याची प्रचिती आज आपण आपल्याला बाप्पांना आणि कुणाल सोनवणे यांना बघून झालेली आहे। तर कुणाल, आपण किती वर्षापासून गणपती बाप्पा साकारता स्वतः? गेली कित्येक वर्षापासून आमच्या घरी गणपती बसतो आहे, पण माझ्या डोक्यात असं आलं की आपण पीओपीची मूर्ती न बसवता आपण जर का स्वतःच ट्राय केलं आणि आपल्या हातात कला आहे देवाने दिलेली, तर बघायला गेलं तर गेल्या 8 वर्षापासून ही मूर्ती मी साकारतोय। सुरुवातीला थोडं नाही जमत होतं, पण असा हात बसून गेला मूर्ती बनवण्यामध्ये ती आज तुमच्या डोळ्यांसमोर आहे ती कला। नक्कीच 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 खूप सुंदर त्यांची कला आपल्याला दिसत आहे। गेल्या 8 वर्षापासून कुणाल हे स्वतःच्या हाताने मूर्ती घडवून बाप्पाची आराधना करत आहेत, उपासना करत आहेत आणि नक्कीच बाप्पा त्यांना ह्याचं फळही देणार आहे हे आपल्याला माहिती आहे। कुणाल, मला एक असा प्रश्न विचारायचा होता की आपण अभिनेता आहात, नाट्य ह्याच्यामध्ये पण आपण काम करता, अभिनेता, आणि बाहेर गावात महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरभर सुद्धा तुमचे पोस्टर्स लागलेले आहेत। तर मग हे काय वाटतं, एक बाप्पाची देण आहे किंवा काय तुमचं मनोगत तुम्ही सांगा? मी बाप्पाकडे कधीच काही मागत नाही आणि असं म्हणता की भगवंताकडे मागायचं नसतं, तो भरभरून देतो। तर बाप्पावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास आहे माझा, ते भरभरून देतात आणि संधी आलेली संधी असते। प्रत्येक कलाकाराच्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असतं, पण आशीर्वाद देणं हे देवाच्या हातात असतं। त्यामुळे जे काय आहे ते आज बाप्पामुळे आहे। नक्कीच नक्कीच आशीर्वाद देणं हे देवाच्या हाती असतं आणि देवबाप्पांनी त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेला आहे हे आपण बघू शकतो। त्यांच्या कलेतून, त्यांच्या कामातून आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी आमच्याकडून आणि आमच्या चॅनल कडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। आणि खूप सुंदर मूर्ती आहे, नक्कीच आम्हाला याचा प्रसाद खायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।